तर कशा आहे तुम्ही सर्व? छान छान गोष्टी आजपासून छान छान गोष्टी आपण वाचणार आहे आणि तुम्हाला त्या गोष्टी नीटपणे ऐकायचे आहे बरं का. आणि तुम्ही लाईक करा आणि ते सबस्क्राईबचं बटन आहे ना लालवाला, त्याला बटनाला क्लिक करा, तर तुम्हाला रोज एक ना एक गोष्ट ऐकायला भेटेल. ठीक आहे ना. तर मग आजची गोष्ट आपण वाचायला सुरुवात करू. ठीक आहे. तर कोणची गोष्ट वाचायची जरा, तर आपण वाचूया बाह्य सौंदर्य. ठीक आहे, एक छोटीशी गोष्ट आहे ती आपण वाचूया. एक दिवस काय झालं बरं का, सुंदर आणि कुरूपता ह्या दोघांची नदीकिनारी भेट झाली. म्हणजे या दोघी जणांची नदीकिनारी भेट झाली. दोघांनी स्नानाला आल्या, दोन्ही आंघोळ करायला तिथे आल्या होत्या. एकमेकांसंग गप्पा मारायला लागल्या, एकमेकांना पाहायला सुरुवात त्यांनी केली. वस्त्र म्हणजे कपडे उचलून घाटावर त्यांनी ठेवल्या. काही वेळ काय झालं, पोहल्यानंतर कुरूपता म्हणजे ती कुरूपता तिचं नाव आहे ना, ती काठावर आली आणि तिने दुसरी ना तिचं नाव काय होतं, सुंदरतेचे. म्हणजे ती दुसरी ना होतं ना तिच्यावाली वस्त्र नेसले तिने आणि ती म्हणजे तिचे कपडे तिने घातले आणि ती निघून गेली. थोडा वेळ झाला, सुंदरता काठावर आली. तिने आपल्या वस्त्रांना शोध घेतला. म्हणजे ती पाहू लागली, माझे कपडे कुठं आहे, काय झालं, माझे कपडे कुठं गेले, कुठं हरवले. अखेर नाईलाजाने कुरूपतेचे वस्त्र नेसून ती निघून गेली. म्हणजे मग तिच्याकडं काहीच नव्हते कपडे, म्हणजे ती कुरूपतेचे कपडे होते, तर तिने काय केले, ते कपडे घातले. ठीक आहे. कपड्यांच्या या बदलामुळे कुरूपतेची तिच्या वस्त्रावरून लोक सुंदरता समजू लागले आणि ती कपड्यांच्यामुळे तिच्या जी कुरूपता होता तिला लोक सुंदरता म्हणून समजू लागले. म्हणजे कुरूपता होती ती, तिचं नाव काय तर कुरूपता होती. कुरूपता म्हणजे जी दिसायला चांगल्या नसत्या आणि सुंदरता म्हणजे दिसायला खूप चांगलं राहते. ठीक आहे. तर कुरूपतेकडे सर्व पाहून लोक तिला सुंदर म्हणू लागले आणि मुळात सुंदरता आल्यामुळे सुंदरतेला केवळ वस्त्रांवरून कुरूपता समजण्याची चुकी करू लागली. जेव्हा सुंदरता ही येत होती तेव्हा तिने जे कपडे घातले होते त्याच्यामुळे लोक तिला कुरूपता समजू लागले. ठीक आहे. यामुळे सुंदरतेला खूप राग आला. तिला कुरूपता म्हणू लागले, चिडू लागले, लोक बोलायला लागले, हसायला लागले, पण तिला काय आला, राग आला, खूप राग आला. ठीक आहे. पुन्हा कुरूपताला भेटली तेव्हा ती म्हणाली, जेव्हा ती पुन्हा कुरूपतेला भेटली तेव्हा ती म्हणाली की माझे वस्त्र तू नेल्यामुळे, म्हणजे माझे कपडे तू नेल्यामुळे लोक मला कुरूप आणि तुला सुंदर समजू लागले. यावरून कुरूपता म्हणाली, मी तुझे वस्त्र परत करते, कारण मला या बाह्य सुंदरतेचा मूळ हव्यास आणि अभिमान नाही. त्याच्यानंतर कुरूपता काय बोलली, मी तुझे वस्त्र तुला परत करते, मी तुला परत देऊन देते, कारण मला बाह्य सौंदर्याचा एवढा